नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. मी कविताच किचन आणि ब्लॉग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी. तर आज आपण बनवणार आहोत रसरशीत असा गुळांबा. बघू शकता किती छान आणि चटपटीत असा आपला गुळांबा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही हा साखर आंबा पण म्हणू शकता जर तुम्ही साखरपासून बनवला. तर मी इथे गुळापासून बनवलेला आहे म्हणून मी ह्याला गुळांबा म्हणत आहे. तर अगदी झटपट बनवून तयार होणारा पदार्थ आहे आणि हा तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. तर खूप छान असा आहे. तर चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओकडे वळूया. तर इथे मी 1 किलो इतका कैऱ्या घेतलेल्या आहे. या राजापुरी कैऱ्या आहेत. तर यांची साईजसुद्धा मोठी होती. तर आपण ह्यांचं स्वच्छ धुवून घेतलं, ह्यांची साल काढून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर इथे 1 किलोमध्ये 3 इतक्या कैऱ्या बसल्या होत्या. तर बघू शकता साल काढल्यानंतर आपण ह्या छान अशा किसणीने किसून घेणार आहोत. तर बघू शकता तुमच्याकडे थोडी मोठी साईजची किसणी असेल तरी त्याच्याने किसलं तरी चालेल. बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं किसून घेणार आहोत. तर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व कैऱ्या छान अशा किसून घ्यायच्या आणि जर तुम्हाला प्रमाण जास्त याच्यात करायचं असेल तरी चालेल. तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला साखर किंवा गुळाची क्वांटिटी वाढवावी लागेल. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण सर्व कैरी किसून घेणार आहोत. तर आता इथे मी 3ही कैरी किसून घेतले. साधारण 1 किलो कैऱ्या होत्या आपल्या. त्यानंतर आपण इथे थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत. तर मीठ याच्यासाठी की कैरीमध्ये जो आंबटपणा असेल तो पूर्ण निघून जाईल. त्यानंतर मीठ घातल्यानंतर आपण 5 मिनटं ह्याला झाकून ठेवणार आहोत. आता इथे आपले 5 मिनटं झालेले आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. 5 मिनटानंतर बऱ्यापैकी ह्याचं पाणी निघालेलं आहे आणि खूप आंबट असेल कैरी तर त्याचा आंबटपणा थोडा कमी होतो. त्यानंतर आता इथे आपण सर्व छान असं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर आपलं यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी असं आपण हातावर घेऊन छान असं याचं पाणी काढून घेणार आहोत. ह्याचं जितकं पाणी निघालं तितकं आंबटपणा कमी होतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं याचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असणार तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर ह्या पद्धतीने आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत त्याच्यामधलं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी झटपट अशी बनून तयार होणारी रेसिपी आहे आणि हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. अगदी अचूक प्रमाणात आपण इथे गुळांबा बनवलेला आहे. अजिबात नवीन बनवणारे असतील ते सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात बनवतील ह्या पद्धतीचा गुळांबा आणि तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये. तर शक्यतो आंबट पदार्थ हे काचेच्या भांड्यामध्ये किंवा बरणीमध्येच ठेवा, म्हणजे ते छान असं वर्षभर टिकतील. हा गुळांबा तुम्ही जर व्यवस्थित एकही थेंब पाण्याचा न लागू देता जर केला तर हा वर्षभर 2 वर्ष कसाही राहतो. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे जे उरलेलं पाणी होतं हे सुद्धा मी चाळणीने चाळून घेतलं होतं आणि त्यातले जे धागे होते आपले कैरीचे ते सुद्धा सगळे काढून घेतले होते. तर ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता इथे आपण छान असं सुटसुटीत करून घेतलेलं आहे किस. तर ह्या पद्धतीने आता इथे आपण मोजून घेणार आहोत वाटीमध्ये. जेवढं आपल्या वाटीमध्ये हे प्रमाण बसेल तेवढंच आपल्याला गूळ किंवा साखर घ्यायची आणि तुम्हाला जर गूळ आणि साखर दोघी टाकायचे असतील तर त्याप्रमाणे अर्धी वाटी फक्त तुम्ही साखर घाला, बाकी सर्व गूळ घाला. तर खूप छान प्रमाण येते हे आणि चव पण छान येते गुळांब्याची. तर बघू शकता ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता इथे आपण साधारण 2 वाटी इतका आपला कैरीचा किस बसलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपण मोजून घेणार आहोत आणि केव्हाही गुळांबा बनवताना प्रमाण व्यवस्थित राहिलं तर अजिबात पदार्थ बिघडत नाही. तर ह्या पद्धतीने आपण इथे वाटीच्या साहाय्याने मोजून घेतले आणि ज्या वाटीने आपण कैरीचा किस मोजणार आहोत त्याच वाटीने आपल्याला गूळ किंवा साखर मोजून घ्यायची. तर आता इथे मी गूळ कट करून घेतलेला आहे, छान असा चाकूने कट केलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे. कढई कुठलाही पदार्थ बनवताना जाड बुडाची कढई घेणं खूप गरजेचं आहे की खालून असं चिटकत नाही म्हणून. तर आता बघू शकता ह्या पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर 1 चमचा तूप घाला, पण मी तूप न घालताच इथे करते. तर आता इथे आपण थोडंसं कढई गरम करून घेतली होती, मगच आपण ह्याच्यात कैरीचा किस घालून घेतला. बघू शकता ह्या पद्धतीने थोडंसं छान असं गरम झाल्यावर ह्याच्यात आपण गूळ घालून घेणार आहोत. तर ज्या वाटीने आपण कैरीचा किस मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या इतका गुळाचा वापर करते. तर तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी अधिक करायचं असेल तर करू शकता. जर तुम्हाला साखर घालायची असेल तर 1.5 वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर हे प्रमाणसुद्धा घेऊ शकता
किंवा पूर्ण साखरेचं करायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही मोजून घेऊ शकता साखरसुद्धा. त्यानंतर आता इथे छान असं आपलं मिक्स करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. अगदी झटपट बनून तयार होतो हा गुळांबा. खूप छान असा वर्षभर राहतो आणि तुम्ही हा पदार्थ उपवासाचा साबुदाणे वगैरे त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. त्यानंतर इथे आपण थोडी वेलची पावडर घालून घेतली, 2-3 लवंग आणि दालचिनी घालून घेतली. ह्याच्यामुळे आपल्या गुळांब्याला फ्लेवर खूप छान येतो. तर नक्की करून बघा ह्या पद्धतीचा गुळांबा. आता इथे आपण चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आता हे मिश्रण छान असं मिक्स झाल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनिटं याची छान अशी वाफ काढून घ्यायची. वाफ काढल्यामुळे आपला गूळ पण छान मेल्ट होतो आणि हे मिश्रण पण छान शिजतं. तर बघू शकता इथे मी 2 मिनिटं वाफ काढून घेतली. त्यानंतर इथे पुन्हा मिक्स करते, कारण हे आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. कारण अजिबात खाली चिटकायला नको आणि गुळाचा आपल्याला अगदीच घट्ट पाकसुद्धा नाही करायचा. ते फक्त परफेक्ट व्यवस्थित शिजायला पाहिजे. आता पुन्हा इथे मी एक वाफ काढून घेत आहे. तर ह्या पद्धतीने आपला छान असा गुळांबा बनून तयार होतो. अगदी झटपट बनून तयार होतो. अगदी नवशिकेसुद्धा परफेक्ट प्रमाणात बनवू शकतात. तर बघू शकता आता छान असं आपलं गूळसुद्धा मेल्ट झालेला आहे. आता आपल्याला इथे फक्त 2 ते 3 मिनिटं छान असं मिक्स करून घ्यायचं. तर अगदी सोप्या पद्धतीचा इथे आपण गुळांबा बनवून पाहिलेला आहे. तर नक्की करून बघा आणि तुम्ही हे वर्षभर कसंही स्टोअर करून ठेवू शकता. फक्त थंड झाल्यावर एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीत ठेवा, म्हणजे तुम्हाला वर्षभर हा गुळांबा राहील. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपला गुळांबा बनून तयार झालेला आहे. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.